तर बघा साधा कन्सेप्ट काय आहे की व्हॅल्यू, सोनं खूप जास्त किमतीचं आहे, खूप जास्त व्हॅल्यूचं आहे. आता इथं दोन गोष्टी आपण समजून घेऊया एकदम फक्त अंडरस्टँडिंग साठी. पहिला एक शब्द आहे ज्याला आपण काय म्हणतो, किंमत म्हणजे काय, प्राइस. दुसरा शब्द आहे मूल्य म्हणजे काय, व्हॅल्यू. आता दोन गोष्टी, मूल्य म्हणजे काय आणि किंमत म्हणजे काय, तर दोन्हीचा पहिला डिफरन्स तुम्हाला सांगतो, सोपा डिफरन्स. मूल्य कसं असतं, आंतरिक असतं, आंतरिक. किंमत कशी असते, बाह्य असते. समजा हा पर्टिक्युलर पेन आहे, हा पेन तुम्हाला कुणाला तरी गिफ्ट करायचा आहे, कुणाला तरी गिफ्ट करायचा आहे. सो पेन 500 रुपयांचा आहे. सो पेनची किंमत तुमच्याकडे किती रुपये झाली, 500 रुपये झाली. किंमत 500 रुपये झाली. मूल्य पण काय आहे, मूल्य म्हणजे गिफ्ट आहे. पण एका लहान मुलाच्या हातात जर हा पेन पडला तर त्याच्यासाठी याची किंमत 500 रुपये आहे का, येस आहे ना. कारण त्यानं जर पेन तोडला तर ते वडील त्याला धुतील की तू 500 रुपयाला पेन कसं काय तोडला. त्याला जरी कळत नाही तरी त्याला किंमत आहे 500 रुपये, पण त्याच्यासाठी मूल्य किती आहे, 0 आहे. कारण तो पेन काय करणार, भिंतीवर लिहिणार, खाली रगडणार, समोरचा नीट तोडणार. सो बेसिक काय आहे, किंमत बाह्य असते, मूल्य आंतरिक असतं, अंतर्गत असतं. पहिला डिफरन्स एक्सटर्नल इंटरनल.